महाविकास आघाडीच्या बैठकीला आता काँग्रेसच्या नेत्यांमुळे उशीर झालेला आहे। तब्बल 2 तास उशिरानं महाविकास आघाडीची ही बैठक सुरू झालेली आहे। सकाळी 11:30 वाजता या बैठकीचा नियोजित वेळ होता, मात्र काँग्रेसचे भाई जगताप आता दुपारी 1:30 वाजता या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र काँग्रेसमुळे या बैठकीला विलंब झालेला आहे। तब्बल 2 तास उशिरानं मवियाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनामध्येच सरकारला घेरण्यासंदर्भातील रणनीती ठरवण्याबाबत मवियाची ही बैठक होणार होती। ही बैठक सध्या सुरू आहे आणि काँग्रेसमुळे या बैठकीला तब्बल 2 तास उशीर झालेला आहे। आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड हे नेते सध्या या बैठकीला उपस्थित आहेत। अंबादास दानवे यांच्या बंगल्यावरती सध्या ही बैठक सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांमुळे आता उशीर झालेला आहे। 11:30 वाजता होणारी बैठक ही तब्बल 2 तास उशिराने आता सुरू झालेली आहे। काँग्रेसचे भाई जगताप हे अगदी काही वेळापूर्वी या बैठकीला पोहोचलेले आहेत, तर काही काँग्रेसचे नेते हे अजूनही या बैठकीला पोहोचलेले नाहीत। मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र या बैठकीला उपस्थित आहेत। अंबादास दानवे यांच्या बंगल्यावरती ही बैठक सध्या सुरू आहे, मात्र काँग्रेसच्या नेत्यांमुळे या बैठकीला विलंब झालेला आहे। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि याच अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासंदर्भातील रणनीती या बैठकीत ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, 11:30 वाजता नियोजित बैठक होती, मात्र आता 2 वाजलेत। तब्बल 2 ते 2.5 तासांनंतर ही बैठक सुरू झालेली आहे। काँग्रेसच्या नेत्यांमुळे मवियाच्या बैठकीला विलंब झालेला आहे। या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर सध्या चर्चा होते? 11:30 वाजता ही बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र काँग्रेसचे नेते न आल्यामुळे बैठकीला विलंब झाला। साधारणतः 1:35 ही बैठक जी आहे ती सुरू झाली, म्हणजे 2 तास तब्बल उशीर जो या बैठकीला झाला। याच्यामध्ये भाई जगताप काँग्रेसतर्फे इथे आलेले आहेत। जी माहिती मिळते की विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात अशा पद्धतीने कळवलं की ते कुठल्या तरी खासगी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत। उद्यापासून राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होते, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते, अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काय मुद्दे असतील, कशी भूमिका मांडली जाईल, आमदारांची काय भूमिका असेल, सभागृह एकंदरीत कशा पद्धतीने चालवलं जाईल, नक्की सभागृहात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती कशी भूमिका मांडली, या सगळ्यावरती चर्चा या बैठकीत होणार। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। मवियाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आधीच या बैठकीला उपस्थित होते, आता काँग्रेसचे नेते देखील या बैठकीमध्ये पोहोचत आहेत।